कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही खुश असाल, आनंदी असाल. आणि तुम्हाला जसं की सगळ्यांना माहीतच आहे, मी माहेरी आहे आणि माहेरी सगळेजण जमलेले आहेत. जसं की माझा भाऊ, त्याची बायको, माझी बहीण आणि मोठ्या बहिणीचा मुलगा, क्रिशू, आजी, आजोबा. तर खूप घर भरलेलं आहे. आणि मस्त इथे आमचा ना डान्स चालला आहे. कोणत्या गाण्यावर तुम्हाला कळलंच असेल, अंगारोसा अंबरसा त्याच्यावरती. आणि मग ना काय थोबाडा बांधली, छान असा ब्रेकफास्ट बनवला होता वहिनींनी. काय थोबाडा बांधली, रिक्षाने तर जायचंय. आणि त्यानंतर माझ्या चेहऱ्याला त्रास होतो, काळा नाही माझ्या चेहऱ्याला पुढे. आता व्हिडिओला थोडासा लेटच झाला कारण ना व्हिडिओ एडिटिंगला वेळच मिळाला नाही मला. त्यामुळे मग आम्ही सगळे कसं चालत चाललो होतो. पण इतकं ऊन होतं ना, मग मी दादाला सांगितलं आजीला सोड आणि 2 मुलांना. आणि मग आम्ही चालतच गेलो. आणि मग इतकं चालून कंटाळा आला. गावात जायला थोडं आमच्या इथून लांब आहे, 2 किलोमीटर तरी असेल. मग त्यानंतर मुलांना पण भूक लागली होती म्हणून त्यांना ज्यूस पाजला, दोघांना सुद्धा. आणि मग इथे बघा गणपती मंदिराच्या रस्त्याने आम्ही पप्पांच्या दुकानाकडे निघालो होतो. तर इथे बघा दिंडी वगैरे चाललेली होती देवीची गणपतीच्या मंदिरामध्ये. सर्व आमचा गणपती मंदिराचा परिसर आहे. आणि इथे ना भरपूर जास्त फिल्मच्या म्हणजे बॉलिवूडच्या फिल्मच्या, अजय देवगण असेल, विवेक ओबेरॉय असेल किंवा बरेच म्हणजे असे ॲक्टर्स आहेत. जसं सलमान खानचे सुद्धा बरेच मूवी शूट आमच्या वाईमध्ये झालेले आहेत. आणि गणपती मंदिरामध्ये तर भरपूरच शूटिंग झालेली आहे बऱ्याच मूवींची. तर चला त्यानंतर बघा पप्पांना इथे दुकानामध्ये बघा एवढं मोठं दासबोध जे आहे, श्रीमद दासबोध, ते वाचतात. त्यांना ना बुक्स रिडिंगची भरपूर आवड आहे. शंभूचे केस कापले, कृषिकाचे काही कापले नाहीत कारण तिला बोरणांसाठी म्हटलं हेअरस्टाईल छान करता येईल म्हणून. आणि त्यानंतर ना इथे गावामध्ये आल्यानंतर लुटायचं सामान म्हणजे जे संक्रांतीला लूट करतात म्हणजे बायकांना द्यायलाच जे वाण असतं, तर ते बघत होतो आम्ही. इथे बरेच होते वेगवेगळे, 150 रुपये, 120 रुपये डझन याप्रमाणे. तर भरपूर होते वेगवेगळे. पण आम्ही म्हटलं बघूयात थोडंसं रिजनेबल स्वस्तात काही मिळतं आहे का. तर पाहत होतो. तर इथे तसं काही आवडलं नाही एवढं खास. म्हटलं मग बघूयात पुढे. तर त्यानंतर मग जे आपले खण असतात, खण म्हणा किंवा काही जण गुंडगी म्हणतात, काही जण अजून काही वेगळे म्हणतात. तर इथे 2 वेगवेगळे घेतले. आणि हे जे काका आहेत ना ते भुईंजमध्ये असतात बघा, भुईंजच्या बाजारामध्ये म्हणजे माझ्या सासरच्या गावात. तर ते ओळखीचे होते ना, तर त्यामुळे मग त्यांनी कृषिकाला आणि शंभूला थोडं असंच खायला दिलं होतं. आणि आम्ही 2-3 पुढे सुद्धा त्यांना घेतले, दोघांना घ्यायचे होते म्हणून. आणि गावातच हे असं शॉप आहे. तर इथून ना आम्हाला बाजरी वगैरे घ्यायची होती. तर बाजरी घेतली आणि गूळ घेतला थोडासा, पोळ्यांना वगैरे लागतो म्हणून. तर अशा पद्धतीने मग इथे बरंच सगळं सामान अवेलेबल असतं. मंडईमध्ये आलं तर एकाच याच्यामध्ये भाजी पण होते आणि बऱ्याच गोष्टी होतात. आणि सोमवार होता त्यामुळे मार्केट एकदम ना फुल भरलं होतं कारण आमच्या वाईचा ना सोमवारचा बाजार असतो. आणि मग त्यानंतर राहिलं ते होतं ते हलव्याचे दागिने, जे पूनमसाठी सुद्धा घ्यायचे होते आणि कृषिका आणि शंभूसाठी सुद्धा. तर मग घेतलं आम्ही ते सगळे दागिने वगैरे. आणि मग हरभऱ्याचा भाजी वगैरे घ्यायची राहिली होती, ते सर्व घेतलं. आणि मग इथे आलो. इथे ना खूप तुम्हाला रिजनेबल कपडे मिळतात. तर मला पॅन्ट वगैरे घ्यायच्या होत्या. तर मग एक मी पॅन्ट घेतली आणि एक श्रद्धाने घेतली प्लाझो पॅन्ट. 100 रुपीजलाच होत्या, एकदम छान क्वालिटी होती. नंतर मग आम्ही पायीच निघालो कारण रिक्षाचा रेट ना 70-80 रुपये एवढा होता. म्हटलं अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी चालत जाऊया. आणि हा आहे आमचा मोठा पूल. आम्ही याला लहानपणापासून मोठा पूलच म्हणतो. जो पडला होता, आता इंग्रजांच्या काळातला पूल होता, तर तो आता त्यांनी रिन्यू केला आहे. म्हणजे छान त्याला नाही का पुन्हा एकदा बनवलेला आहे. आणि यावेळी थोडासा छान डिझाईन केला आहे आणि मस्त बनलेला आहे बघा. भरपूर लोक इथं फोटोशूट वगैरे करायला येतात, एवढा सुंदर बनला आहे. तर इथून ना असे सगळे मंदिरांचे जे व्ह्यू आहे ना ते दिसतात. म्हणजे सर्व मंदिर, गणपती मंदिर असे बरेच म्हणजे पुलाच्या आजूबाजूला भरपूर मंदिरं आहेत. त्यानंतर मग अर्ध्यातून रिक्षा केली, अर्ध्यातून केली तरीसुद्धा 50 रुपये रिक्षा. आनंद बघा
आणि चालत चालू करून जाताना सुद्धा चालत, येताना सुद्धा चालत म्हटलं. मग सगळेच थकले होते भरपूर शॉपिंग करून. आणि मग आता वाजले होते संध्याकाळचे 5, 5:30, 6 वाजले होते काहीतरी. आणि त्यानंतर हे ना पेडिक्युअर आणि मेनिक्युअरचं जे किट आहे ते दीदीने ऑर्डर केलं होतं जम्मूवरून, इथल्या ॲड्रेसवरती, मम्मीच्या ॲड्रेसवरती घरी. तर ते आलं होतं, तर म्हटलं ट्राय तर केलंच पाहिजे. बाकीचं तर आम्ही काही नाही केलं, पण हे जे आहे ना ते फूट मसाजर आहे, म्हणजे फूट स्पा आहे, ज्याच्यामध्ये हॉट वॉटर वगैरे सगळं येतं, अशी त्याची सेटिंग आहे. तर म्हटलं चला जायच्या आधी ते सुद्धा ट्राय करून बघूया. आणि हे ना ऑटोमॅटिक नाही आहे, म्हणजे ऑटोमॅटिक पायाला मसाज होत नाही. तुम्हाला पाय स्वतःचे असे तुम्हाला स्वतःच पायाला मसाज करून घ्यावं लागतं. तर इथे बघा पर्या पहिल्यांदा म्हणजे माझा भाऊ ट्राय करत आहे. आणि श्रद्धाचं असं म्हणणं होतं की मला जर करंट लागला आणि मला काय झालं तर तू आधी पाय टाक, म्हणजे असं मजाकची गोष्ट आहे. त्यानंतर ना श्रद्धाने सुद्धा ट्राय केलं आणि ना छान मशीन आहे, म्हणजे मस्त आहे हे फूट स्पाचं जे किट आहे ते. आणि बघा इथे टेम्परेचर तुम्ही प्लस मायनस करू शकता, ऑन ऑफ करू शकता एनी टाईम. बबल्स येतात इथे दिसत असतील तुम्हाला पाण्यामध्ये, म्हणजे तुम्ही शॅम्पू वगैरे जर त्याच्यात टाकला तर बबल्समुळे त्याचा छान फेस होतो आणि पायाला चांगलं पायाचं जे टॅन असतं ते दूर करण्यासाठी हेल्प होतो. टायमर तुम्ही लावू शकता, 30 मिनिटाच्या पासून पुढे टायमर आहे, त्या हिशोबाने तुम्हाला 45 मिनिटं 50 मिनिटं किती हवं आहे ते. आणि सगळं फूड स्पा वगैरे झालं. त्यानंतर मामीने या दोघांच्या हातावरती छान मेहंदी काढली. आणि कृष्णीला त्या मेहंदीची इतकी काळजी घेतली फर्स्ट टाईम, ती अजिबात हात सरळसुद्धा टाकत नव्हती, एकदम व्यवस्थित तिने मेहंदी कॅरी केलेली आहे. आणि मस्त, म्हणजे एवढ्याशा छोट्याशा मुलांना किती कळतं. त्यानंतर मी सुद्धा माझ्या हातावरती स्वतःच मेहंदी काढून घेतली. आणि मग जेवणामध्ये मस्त असा शेंगसोला आणि बाजरीची भाकरी खाल्ली. पूनमने बनवले होतं दोन्हीसुद्धा. तर शेंगसोलाना एकदम मस्त झाला होता, टेस्टला एकदम छान लागत होता. मिक्स भाज्या असतात त्याच्यामध्ये आणि भोगीच्या दिवशी हे नैवेद्य म्हणून केलंच जातं. तर खरंच खूप टेस्टी झाला होता, एकदम मस्त. आणि मग इथे प्रथमेशनेच नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग छान असा शेंगसोला आणि भाकरी आम्ही सर्वांनी एन्जॉय केली. आणि अजून आता संक्रांतीचा व्लॉगसुद्धा एडिटिंग करायचा राहिला, तर तो सुद्धा लवकरच अपलोड करेन. भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. चलो बाय.